नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ सरिता चौधरी. स्टडी फ्रॉम होमच्या इयत्ता 9वीच्या भूगोल तासिकेत मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागील तासिकांमध्ये आपण प्रकरण 9 व्यापार याला सुरुवात केलेली होती. तेव्हा आता सर्वांनी पान नंबर 69 उघडायचे आहे. त्यावरील व्यापाऱ्यांच्या प्रकारांमध्ये आपण पहिला प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार अभ्यासला आहे. आज आपण व्यापाराचा दुसरा प्रकार प्रदेश विस्तारानुसार आपण अभ्यासणार आहोत. बघा, या ठिकाणी प्रदेश विस्तारानुसार हा या ठिकाणी दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. मालाची खरेदी विक्री विविध स्तरांवर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. आपण आता मागच्या तासिकेमध्ये आपण वस्तूच्या प्रमाणानुसार बघितला होता, तर आता आपल्याला प्रदेश विस्तारानुसार पाहायचे. स्थानिक व्यापार, विभागीय व्यापार, राष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे त्या व्यापाराचे प्रकार पडतात. मालाची खरेदी विक्री ही वेगवेगळ्या स्तरांवर या ठिकाणी होत असते. स्थानिक स्तरावर खरेदी विक्री होते, म्हणजे आपण गावातल्या गावात जाऊन खरेदी विक्री करून घेत असतो. आपल्याला एखादी वस्तू विकायची आहे तर आपण ती बाजारपेठेत नेतो आणि ती विकतो, किंवा आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे तर आपण बाजारात जातो आणि ती विकत घेतो. म्हणजे असे जे स्थानिक स्तरावर, विभागीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असे त्याचे प्रकार होतात. यामध्ये आपल्याला 2 प्रकार यामध्ये अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे देशांतर्गत व्यापार, त्यालाच आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. बघा, म्हणजे देशातल्या देशात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होतो. समजा तुम्हाला या ठिकाणी सफरचंद खायची आहे, तर ती आपल्याला कोणत्या देशात कुठून उपलब्ध होतात? जम्मू काश्मीरमधनं. म्हणजे तो आपल्या देशातलाच एक भाग त्या ठिकाणी आहे, एक प्रदेश तो आहे, आणि त्या प्रदेशामधनं आपल्याकडे काय येत असतात? सफरचंद येत असतात. जसं आपण मागच्या पिरियडला बघितलं होतं की नाशिकची द्राक्षे ही आपल्याला नाशिकवरनं मागवावी लागतात. म्हणजे वेगळ्या प्रदेशावरनं, वेगळ्या भागावरनं, वेगळ्या गावातून आपल्याला ती मागवावी लागतात. तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा व्यापार होतो. मग देशाचा आकार, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होत असतो. देशांतर्गत व्यापारावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो? ते देशाचा आकार, देशाचे आकारमान कसे आहे याचा परिणाम त्यावरती होत असतो. म्हणजे देशाचा आकार केवढा आहे तो त्या ठिकाणी होत असतो. तेथे साधन संपत्तीची उपलब्धता किती प्रमाणात आहे, साधन संपत्ती पुरेशी आहे का अतिरिक्त प्रमाणात आहे, हे पण त्यावर अवलंबून असतं. अतिरिक्त असेल तरच ते आपल्या भागामध्ये पाठवतील, नाही तर त्या प्रदेशाला पुरेल तेवढंच ते उत्पादन जर असेल तर दुसऱ्या प्रदेशाला ते पाठवणार नाहीत. त्यामुळे साधन संपत्तीची उपलब्धता देखील ती महत्त्वाची आहे. विविधता आणि वितरण, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं त्या ठिकाणी घेतले जातात का, त्याचं वितरण कसं होतं, या सगळ्यांचा परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की देशांतर्गत व्यापारावर परिणाम करणारे घटक सांगा, तर तुम्हाला हे घटक सांगता आले पाहिजे. देशाचा आकार, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता, वितरण, लोकसंख्या हे त्यावर होत असतो. शिवाय लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण पण त्यावर आहे की जास्त जर लोकसंख्या असेल आणि उत्पादन तेवढ्याच प्रमाणात जर होत असेल तर त्या ठिकाणी व्यापार हा होत नाही. त्यातल्या त्यात प्रदेशामध्ये त्याचं वितरण केलं जात असतं. लोकसंख्येचं प्रमाण कमी असेल तर ते दुसऱ्या प्रदेशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन पाठवलं जात असतं. वाहतूक व्यवस्था
वाहतुकीची व्यवस्था आहे का? ती जी वस्तू आपल्याला पाठवायची आहे ती वाहतुकीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे का? रस्ते वाहतूक, हवाई मार्ग किंवा जलमार्गाची सोय त्या ठिकाणी आहे का? शिवाय ती वस्तू नाशवंत आहे का? याचा देखील टिकाऊ आहे का नाशवंत आहे त्या दृष्टीने ती वस्तू पाठवण्यासाठी लागणारं वाहतुकीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे का? संदेशवहन सुविधा आहे का त्या ठिकाणी? म्हणजे संदेशवहनाच्या ज्या सुविधा आहेत जसं की फोन आहे, आता ते तार टपाल हे सगळं कालबाह्य झालेलं आहे. फोन आहे, त्याच्यानंतर नेट बँकिंग आहे ना, फॅक्स आहे. तर हे सगळं त्या ठिकाणी उपलब्ध आहे का? तिथले लोकांचं राहणीमान कसं आहे? लोकांचं राहणीमान कसं आहे? ते लोक कसे राहत आहेत यावर देखील अवलंबून आहेत की त्यावर त्यांचं तो व्यापार त्या ठिकाणी चालतो. विपणन व्यवस्था. आता विपणन व्यवस्था म्हणजे काय सांगता येईल का मैत्रिणींनो? तर वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्या वस्तूंना किंवा सेवांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्न भिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक प्रक्रिया म्हणजे विपणन होय. मग हे विपणन प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळं असतं. विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूची खरेदी करणं, तर कारखानदार आणि विक्रेता यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणं, त्यानंतर जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची व सेवांची जाहिरात करणं, वाहतूकदारांच्या दृष्टीने ती वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूची खरेदी करणं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. तर अशी या सर्व गोष्टींचा या परिणाम या देशांतर्गत व्यापारावर होत असतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. भारतामध्ये भौगोलिक घटकांमध्ये विविधता आहे. भौगोलिक घटकांमध्ये विविधता आहे. कुठे पठारी प्रदेश आहे, तर कुठे मैदानी प्रदेश आहे, तर कुठे डोंगर आहे, कुठे दऱ्याखोरे आहेत. अशी विविधता या ठिकाणी आहेत आणि जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे देखील अंतर्गत व्यापार या ठिकाणी होत असतं. मैदानी प्रदेशामध्ये जास्त पीक घेतलं जातं, तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी हा अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असतो. मग अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणजे अंतर्गत व्यापाराचा जर विकास झाला तर देशाचा विकास झाला असं त्यावर लक्षात येतं. जेवढा जास्त अंतर्गत व्यापाराचा विकास होईल तेवढा देशाचा विकास हा जास्त प्रमाणात होत असतो. अंतर्गत व्यापार कमी झाला तर तो देशाचा विकासही कमी होत असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. म्हणजे आर्थिक विकास हा जास्त आहे, आलं का लक्षात? आर्थिक विकास हा जास्त आहे तर व्यापारही जास्त आहे. व्यापार जास्त आहे म्हणजे आर्थिक विकास जास्त झाला. म्हणजेच काय की जो व्यापाराचा संबंध आहे तो कसा आहे? धनात्मक आहे, म्हणजे फायदेशीर त्या ठिकाणी आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता पुढे आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय विद्यार्थी मैत्रिणींनो? तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. आंतरराष्ट्रीय म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार केला जातो. काही वस्तू काही सेवा खरेदी केल्या जातात, काही विकत घेतल्या जातात किंवा विकल्या जातात. बघा, एका देशामध्ये जी आहे वस्तू ज्याचं प्रमाण जास्त आहे ती दुसऱ्या देशामध्ये पाठविली जात असते आणि आपल्या देशामध्ये जी कमतरता आहे ती दुसऱ्या देशातून विकत आणली जाते, असा तो विनिमय आहे. आता काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूचं अतिरिक्त उत्पादन होतं. आपण पाहिलं की काही देशांमध्ये अतिरिक्त उत्पादन होतं. खनिज तेल आहे वगैरे, त्याचं अतिरिक्त उत्पादन काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं, पण काही देशांमध्ये त्याचं उत्पादन होत नाही. तर ज्या देशांची मागणी आहे त्या वस्तूंना ती मागणी असलेल्या देशाकडे ते पाठविलं जातं. म्हणजे ज्या देशामध्ये त्या वस्तूचं अतिरिक्त उत्पादन आहे, जास्तीचं उत्पादन आहे, तिथल्या जनतेला ते खाऊन
पुरवून उरत आहे ते उत्पादन ते ज्या देशाकडे मागणी आहे की ज्याच्याकडे कमतरता आहे त्या वस्तूंची त्या देशाकडे ते पाठविलं जातं. आणि मग यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात ही होते. यातूनच कोणता व्यापार सुरू होतो? आंतरराष्ट्रीय व्यापार. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा व्यापार त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. आणि एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये देशातल्या देशात जो व्यापार होतो त्याला कोणता व्यापार म्हणतात? देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं म्हणतात. हे नीट विद्यार्थी मैत्रिणींनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आणि देशांतर्गत व्यापार म्हणजे काय हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा आता, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. कोणता व्यापार सांगता येईल? महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये आहे आणि सुरतही आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे तो कोणता व्यापार झाला ग? देशांतर्गत व्यापार. कोणता व्यापार झाला? देशांतर्गत व्यापार. पण समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. समीरने आपल्या शेतातील डाळिंब ऑस्ट्रेलियाला पाठवले. आता समीर कुठे आहे? आपल्या भारतामध्ये. आलं का लक्षात? समीर आपल्या भारतामध्ये आहे, तेव्हा भारताच्या बाहेर ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये व्यापार झाला. म्हणजे तो कोणता व्यापार झाला? आंतरराष्ट्रीय व्यापार तो या ठिकाणी झालेला आहे. लक्षात आलं माझ्या तुमच्या? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आणि देशांतर्गत व्यापार म्हणजे काय. आता आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. दोन देशांमध्ये तो व्यापार होतो. बघा मैत्रिणींनो, दोन देशांमध्ये व्यापार होतो. या ठिकाणी मी एक चित्र तुम्हाला दाखवते आहे. दोन देशांमध्ये हा व्यापार झालेला आपल्याला दिसून येतो आहे, तेव्हा त्याला काय म्हणतात? द्विपक्षीय व्यापार असं म्हणतात. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये होतो, दोनापेक्षा अधिक देशांमध्ये व्यापार केला जातो, तेव्हा त्याला कोणता व्यापार म्हणतात? बहुपक्षीय व्यापार असं म्हणतात. म्हणजे दोन देशांमध्ये व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारही म्हणतात आणि त्याला द्विपक्षीय व्यापार असं म्हणतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन प्रकार आहेत. लक्षात आलं का तुमच्या? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे द्विपक्षीय व्यापार आणि दुसरा म्हणजे बहुपक्षीय व्यापार, की जो दोन देशांमध्ये केला जातो त्याला द्विपक्षीय व्यापार आणि जो दोनपेक्षा अधिक देशांमध्ये केला जातो त्याला बहुपक्षीय व्यापार असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे तुमच्या आलं का हे लक्षामध्ये की द्विपक्षीय व्यापार म्हणजे काय आणि बहुपक्षीय व्यापार म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे हे दोन प्रकार या ठिकाणी आहेत. आता काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूचं उत्पादन करतात. त्यांना गरज आहे त्यापेक्षा अधिक वस्तूचं उत्पादन केलं जात असतं. आता जसं की खनिज तेलाचं उत्पादन, सौदी अरेबिया, कुवेत या देशांमध्ये खनिज तेलाचं उत्पादन त्यांच्या गरजेपेक्षा जास्त आहे. इथे तेलाच्या विहिरी आहेत, जशा आपल्याकडे पाण्याच्या विहिरी आहेत तसे त्या ठिकाणी तेलाच्या या खनिज तेलाच्या विहिरी आहेत आणि त्या ठिकाणी या वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. निसर्गतः ते आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उत्पादन होतं. त्याचप्रमाणे गव्हाचं उत्पादन कॅनडा, संयुक्त संस्थाने या देशामध्ये देखील गव्हाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर केलं जात असतं. या देशांमध्ये देखील गव्हाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर केलं जात असतं आणि म्हणून हे जास्त आहे त्यांच्याकडे. अतिरिक्त उत्पादन त्या ठिकाणी आहे. खनिज तेलाचं उत्पादन हे सौदी अरेबिया, कुवेत यांच्याकडे जास्त आहे. म्हणजे तिथल्या लोकांना पुरून ते उरतं आहे. गव्हाचं उत्पादन देखील कॅनडा, संयुक्त संस्थान यांच्याकडे ते अतिरिक्त आहे. तिथल्या लोकांना पुरून ते उरत आहे आणि ते दुसऱ्या देशांना ते पुरवत आहेत. आलं का लक्षात? तर हे उत्पादन जे लोक मागणी करतात त्या देशांना ते पुरवलं जातं. ज्यांच्याकडे या वस्तूंची कमतरता आहे त्या लोकांना ते उत्पादन जास्त म्हणजे अतिरिक्त वस्तूंचं उत्पादन ज्या देशाकडे आहे तो देश या कमी उत्पादन असलेल्या देशाला त्या वस्तूंचं उत्पादन पाठवीत असतो किंवा पुरवीत असतो. लक्षात आलं?
म्हणजे इथे बघा की भारताने सौदी अरेबियामधून खनिज तेलाची आयात केली. आता भारत हा देश आहे आणि सौदी अरेबिया हा पण एक स्वतंत्र देश आहे. दोन देश, या दोन देशांमध्ये काय झालं आहे, आयात झाली आहे. म्हणजे भारताने ती वस्तू सौदी अरेबियामधनं खनिज तेल मागवलं आहे. आपल्या भारतामध्ये खनिज तेल पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या लोकांची गरज ती पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आपण मागणी करतो सौदी अरेबियाकडे, कारण सौदी अरेबियाकडे खनिज तेलाचं उत्पादन अतिरिक्त आहे, जास्त आहे आणि म्हणून आपण त्या देशाकडे मागणी करतो आणि ते आपल्याला ते उत्पादन पुरवतात. म्हणजे तो कोणता व्यापार झाला, द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यापार. कोणता व्यापार झाला तो, द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यापार. भारत युरोपियन युनियनमधील देशात कापडाची निर्यात करतो. आपल्याकडे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे आपल्याकडे कापड उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. पण युरोपियन युनियनमध्ये मात्र, तिथल्या देशांमध्ये मात्र अशा प्रकारचं उत्पादन कमी प्रमाणात होतं. म्हणून या आपल्याला त्या ठिकाणी युरोपियन युनियनमधील देशांमध्ये म्हणजे अनेक देशांमध्ये आपल्याला आपला भारत त्या ठिकाणी आपल्या कापडाची निर्यात हा त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्या ठिकाणी होत असतो. तर बघा आता विद्यार्थी मैत्रिणींनो, पुन्हा आता या ठिकाणी आपण आयात व निर्यात पाहणार आहोत. आता आयात आणि निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. आयात आणि निर्यात ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहे. आयात केली जाते, निर्यात केली जाते. मग आयात म्हणजे काय आणि निर्यात म्हणजे काय? तर आयात म्हणजे काय, तर जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जी वस्तू नाही आहे, कमी आहे, ती वस्तू ज्या देशाकडे जास्त आहे त्या देशातनं ती आपण विकत घेतो, त्याला आयात म्हणतात. आणि जेव्हा एखादा देश गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते त्या देशामध्ये आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, त्या क्रियेला निर्यात असं म्हणतात. म्हणजे ज्या देशामध्ये जास्त उत्पादन आहे आणि ज्या देशात कमी उत्पादन आहे त्या देशाला ते जास्त उत्पादनवाला देश ती वस्तू पुरवतो, त्या क्रियेला आपण काय म्हणतो, निर्यात असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. बघा इथे मी एक चित्र तुम्हाला दाखवते आहे. आयात म्हणजे आपल्या भारतामध्ये ती वस्तू येते आहे, आपण मागवतो आहे दुसऱ्या देशामधनं. लक्षात आलं का, दुसऱ्या देशामधनं आपण ती वस्तू मागवतो आहे. आणि निर्यात म्हणजे काय, तर आपण दुसऱ्या देशाकडे ती वस्तू पाठवतो आहे. आपल्याकडे अतिरिक्त वस्तू आहे आणि ती आपण दुसऱ्या देशाकडे पाठवतो आहे. आणि आयात म्हणजे आपण दुसऱ्या देशामधनं ती वस्तू आणतो आहे. बघा इथे गाडी, निर्यात आयातीची गाडी काय करते आहे, आपल्याकडे येत आहे आणि निर्यातीची गाडी ही जात आहे. म्हणजे जिथे अतिरिक्त उत्पादन आहे ते तेथून आपण काय करतो, दुसऱ्या देशामध्ये ते पाठवत असतो, त्याला निर्यात म्हणतो. आणि आयात हे दुसऱ्या देशातून आपल्याकडे येत आहे, त्याला आपण काय म्हणतो, निर्यात असं म्हणतो. म्हणजे इथे तुम्हाला आयात आणि निर्यात म्हणजे काय हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असेलच मैत्रिणींनो. आता पुढे आता आपल्याला इथे आपल्याला ग्लोबी तुम्हाला जरा डोके चालवा असं या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत, तर ते तुम्ही करायचं आहे. आता बघा इथे व्यापार संतुलन आहे. म्हणजे एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. एखादा देश आहे, एखादा विशिष्ट काळ आहे, त्या काळामध्ये आयात आणि निर्यात यांच्या मूल्यामध्ये काय फरक आला, तो म्हणजे व्यापार संतुलन आहे. आता व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे प्रतिकूल व्यापार संतुलन, दुसरं म्हणजे अनुकूल व्यापार संतुलन आणि तिसरं म्हणजे संतुलित व्यापार. आलं का लक्षात? तिसरा प्रकार कोणता आहे, संतुलित व्यापार. असे हे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला आहेत. मग आता इथे आपण पहिला प्रकार पाहू की जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन असते. आयात जास्त आहे बघा या ठिकाणी, आपण एखाद्या देशातनं आपल्याला हवी आहे ती वस्तू, कमी असणारी वस्तू आपण मागवतो आहे, पण ती मोठ्या प्रमाणात मागवतोय. बऱ्याच वस्तू आपण मागवतो आहेत, त्याचं मूल्य आपलं जास्त जात आहे त्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशामधनं
आपण ज्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवतो आहे त्याचं मूल्य आपल्याला कमी मिळते आहे, कारण आपण कमी वस्तू त्या ठिकाणी पाठवतोय. म्हणजे जास्त वस्तू आपण दुसऱ्या देशातनं विकत घेतोय आणि कमी वस्तू आपल्या देशातनं आपण कमी प्रमाणामध्ये त्या वस्तू पाठवत आहे. तर जे मूल्य आहे त्या मूल्यापेक्षा ते आयातीचं मूल्य जास्त आहे आणि म्हणून ते प्रतिकूल व्यापार संतुलन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता याच्या उलट आपण पाहणार आहोत. बघा, याच्या उलट आपण बघतोय जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतो, म्हणजे आपल्याकडे एखाद्या वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतंय, आपण बऱ्याच वस्तू हे दुसऱ्या देशामध्ये पाठवतोय आणि आयात मात्र फार कमी वस्तूंची करतो आहे. आपल्याकडे इतर देशातल्या फार कमी वस्तू येत आहेत, त्याला आपण म्हणतो अनुकूल व्यापार संतुलन असं म्हणतो. ते जे मूल्य आहे त्यापेक्षा जास्त मूल्य हे निर्यातीचं मूल्य असतं आणि म्हणून त्याला आपण अनुकूल व्यापार संतुलन असं आपण त्याला म्हणत असतो. बघा आता मैत्रिणींनो, या ठिकाणी पुन्हा आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल की हा अनुकूल व्यापार इथे आयात आणि ही निर्यातीचं मूल्य हे जास्त या ठिकाणी आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता पुढचा आपण प्रकार पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय आहे, संतुलित व्यापार. आता संतुलित व्यापार म्हणजे काय की जेव्हा दोघांचंही मूल्य सारखं आहे, म्हणजे आपण दुसऱ्या देशामध्ये ज्या वस्तू पाठवतो आहेत ते पण सारखं आहे त्याचं मूल्य आणि दुसऱ्या देशातून ज्या वस्तू आपण मागवतो आहेत त्याचंही मूल्य सारखं आहे. निर्यातीचं पण मूल्य सारखं आहे आणि आयातीचं पण मूल्य सारखं आहे, तेव्हा त्याला संतुलित व्यापार असं आपण म्हणतो. तेव्हा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इथपर्यंतच आज आपलं प्रकरण घेणार आहोत. आता तुम्हाला तुमचा जो स्वाध्याय आहे तो इथे प्रश्न लिहून काढायचे आहेत तुम्हाला की देशांतर्गत व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, द्विपक्षीय व्यापार म्हणजे काय, बहुपक्षीय व्यापार म्हणजे काय, आयात व निर्यात म्हणजे काय, त्यानंतर प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणजे काय, अनुकूल व्यापार संतुलन म्हणजे काय आणि संतुलित व्यापार म्हणजे काय, हे तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे. जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा तुमच्या ह्या वह्या तपासल्या जातील. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.